भारत भ्रमणासाठी निघालेल्या परदेशी नागरिकांनी महाराष्ट्रात पोहोचता सांगलीतील मिरज पोलीस ठाणं गाठलं। रिक्षाने प्रवास करणाऱ्या तिघा ऑस्ट्रेलियन नागरिकांचा मिरज पोलिसांनी चांगलाच पाहुणचार केला। मिरज पोलिसांकडून त्यांनी भारतातील वाहतूक नियमांची विचारपूस केली। यावेळेला मिरज पोलिसांकडून मिळालेला पाहुणचार पाहून परदेशी नागरिक भारावून गेल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सांगलीत रयत क्रांती संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। सांगलीच्या तहसील कार्यालयामध्ये रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळेला आंदोलक शेतकऱ्यांनी कर्जमाफीसह कांदा सोयाबीनला हमीभाव देण्याची मागणी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सांगलीत सिलेंडर दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केलंय। महिला आघाडीनं केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करत निषेध नोंदवला। यावेळेला महिला आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे। अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सांगलीतील कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने मोहीम सुरू केली आहे। ही समिती थेट पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि केंद्रीय जलशक्ती आयोगाला 5000 पत्र पाठवणार आहे। सध्या जवळपास 1500हून अधिक पत्र आणि तक्रारी तयार झाल्या आहेत। सांगलीच्या कडेगावात शेतकरी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलनाला बसलेला आहे। त्याच्या चुलत्याने शेतीतील गहू 3 वेळा चोरून नेला। या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली तरीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी आंदोलन करतोय।